रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं कलाकारांना आनंदवार्ता दिली असून रंगभूमी दिनापासून अर्थात 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे। यामुळे गेल्या 7 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धूळखात पडलेले शहरातील कालिदास कला मंदिर नाट्यगृह स्वच्छतेसाठी काही वेळ उघडण्यात आलं होतं। नाट्यगृह सुरू करण्याला परवानगी जरी दिली असली तरी नाट्यगृहाच्या एकूण आसन क्षमतेच्या 50% रसिकांना नाट्यगृहात उपस्थित राहता येईल अशी मुख्य अट शासनानं घालून दिली आहे। तारीख 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनानिमित्त नाटक पूर्ण चालू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली। याबद्दल शासनाचे प्रथम आभार मानावेसे वाटतात की त्यांनी योग्य दिवस निवडला आहे। आणि आता जे नाट्यगृह चालू करायचं तर याच्यासाठी गेले 8 महिन्यापासून नाट्यगृह बंद स्थितीत होते। याची साफसफाई बंद होती। यासाठी आम्हाला पहिल्यांदा सर्व थिएटर पूर्ण स्वच्छ करून मग कार्यक्रमांना परवानगी देता येईल। याच्यासाठी आम्ही कमीत कमी वेळात सर्व थिएटर स्वच्छ करून घेऊ आणि लवकरात लवकर प्रेक्षकांसाठी नाटक चालू करू। मी कलाकार म्हणून एवढंच म्हणेन की आज राज्य शासनाचे मनापासून मी सर्व कलावंतांच्या वतीने आभार मानतो। आमच्या नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आम्ही अनेक वेळेला आंदोलनं केलेली आहेत, पत्रव्यवहारही केलेला आहे, परंतु उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे आणि 8 महिन्यापासून आमची जी कर्मभूमी आहे कलाकारांची ती बंद असल्यामुळे कलाकारांवरती उपासमारीची वेळ आलेली होती। परंतु आज खूप आनंदाचा दिवस आहे सर्व कलावंतांसाठी आणि आज मराठी रंगभूमी दिन आहे आणि आजच्याच दिवशी नाट्यगृह सुरू झालेली आहेत। तर सर्व कलावंतांच्या वतीने मी नाशिकच्या ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या सर्व कलावंतांच्या वतीने मी सरकारचे मनापासून खूप खूप आभार मानतो। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक।